आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी रस्त्यावर उतरेल, बबनराव तायवाडे यांनी हा इशारा दिलाय। ओबीसी समाज कुणाचंही ऐकणार नाही असंही तायवाडे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे। ओबीसीतून त्यांना आरक्षण हवं, त्यासाठी ते ठाम आहेत आणि लाखो जे मराठा बांधव आहेत ते एकत्र झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी दबाव सरकारवर वाढत आहे। कसं बघताय याकडे आपण? नाही, हे बघा, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये सर्वांना आहे। ते त्यांची मागणी घेऊन आंदोलन करत आहे। त्यांना सरकारने परवानगी दिलेली आहे। आंदोलनामध्ये किती लोक असावे, काय असावे, तो त्यांचा प्रश्न आहे। पण ते करून राहिले। पण त्याच वेळेस त्यांची जी महत्त्वाची मागणी आहे, की मराठा जातीला ओबीसीतनं आरक्षण देण्यात यावं। हा मुद्दा यापूर्वी सुद्धा चर्चेला आला होता। आम्ही सुद्धा आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता 1 महिना सातत्याने या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलन केलं होतं आणि शेवटी आम्ही सरकारकडनं लिहून घेतलं। सरकारने आम्हाला आश्वस्त केलं, की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि ज्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही, त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही। तो विषय तेव्हा बंद झाला होता। पुन्हा आता नव्याने ती मागणी आलेली आहे आणि म्हणून ही नव्याने मागणी आली असताना आणि एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे कूच करत असल्यामुळे आमच्या सामान्य ओबीसीच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण झालेलं आहे। तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।